कथा गावाच्या शेवटचं घर. एका छोट्या गावात आरव नावाचा 7 वर्षांचा मुलगा राहत होता. तो खूप गप्पिष्ट आणि जिज्ञासू होता. एके दिवशी त्याने आईला विचारलं, आई, गावाच्या शेवटचं ते जुनं घर कोणी राहत नाही का? आई थोडी घाबरली, तिथं जाऊ नको बाळा. तिथं रात्री आवाज येतात. पण आरवला ते बोलणं पचलं नाही. रात्री सर्व झोपल्यावर तो टॉर्च घेऊन त्या घराकडे निघाला. घरात अंधार आणि धुळीचा वास होता. दरवाजा हळूच कर्रर असा आवाज करत उघडला. आत गेल्यावर भिंतींवर जुनी चित्र होती आणि एका चित्रात एका मुलाचा चेहरा आरवसारखाच दिसत होता. तो चकित झाला. अचानक ते चित्र डोळे मिचकावत हसल्यासारखं वाटलं. आरव मागे वळला आणि दरवाजा आपोआप बंद झाला. त्याच्या कानात एक कुजबूज ऐकू आली. तू माझी जागा घेतलीस. सकाळी गावकरी ते घर पाहायला गेले, पण आरव तिथं नव्हता. फक्त त्या चित्रात आता 2 मुलं दिसत होती, एक जुना आणि एक नवीन.